नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू झालेले सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि 9:30 पर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली। सोलापूरमध्ये 7.24% मतदान झालंय तर जळगावमध्ये 9:30 वाजेपर्यंत 6.1% मतदानाची नोंद झाली। नांदेडमध्ये 2 तासात 7.69% सरासरी मतदानाची नोंद झाली आहे। तर मतदारांकडून रांगा लावत मतदान सुरू आहे। नाशिकच्या ओझरमध्ये 100 वर्षांच्या आजींनी मतदानाचा हक्क बजावलाय तर कोल्हापूरमध्ये कागलमध्ये मतदान केंद्रांवर महिलांच्या सुद्धा मोठ्या रांगा आपण पाहतोय। दुसरीकडे वर्ध्यात लग्नाआधी नवरदेवानं मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। पुढच्या घडामोडीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्याचा आरोपही वैभव नाईक यांनी केलाय। शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये पैसे होते असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून रात्रभर पैशांचं वाटप झाल्याचा सुद्धा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। माननीय एकनाथ शिंदेंची होती आणि त्या शिंदेमध्ये मालवणवासियांना भाषणामधनं काय किंवा घोषणा कुठली झाली नाही किंवा सभेमध्ये लोकांना काय उद्देशून ते काय बोलले नाहीत, परंतु एक मात्र निश्चित झालं की त्या हेलिकॉप्टरने येताना ज्या 2 मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटप म्हणून आरोप करतो, परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये यांनी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता पण कशा पद्धतीने पैसे वाटतात याचा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियाला टाकलेला आहे। म्हटलं ही गोष्ट खरी आहे की आरोप प्रत्यारोप एवढ्याच पुरतं मर्यादित नाही। सर्वसामान्य एका व्यक्तीच्या घरी जर 25 लाख रुपये जर मिळत असतील आणि तुम्ही बघितलं असेल की एक दिवसाचा दौरा म्हणजे सकाळी जाऊन दुपारून हेलिकॉप्टरने येणारा दौरा असताना पण आता प्रमुख राज्यांच्या नेत्यांना मोठमोठे बॅग्स घेऊन फिरावे लागत आहेत। यातूनच हे स्पष्ट होतंय की हे दौऱ्यासाठी चाललेले आहेत, प्रचारासाठी चाललेले आहेत की रसद पुरवण्यासाठी चाललेले आहेत। आणि कोकणातला एक प्रसंग तुमच्या सर्वांच्या समोर आहे। असंच अनेक भागांतून ती तक्रारी होत आहेत। तर भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड आढळली असा आरोप निलेश राणे यांनी केलाय। मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी 1.5 लाखाची रोकड गाडीत आढळली। ही गाडी भाजप पदाधिकाऱ्याची असल्याचा आरोप करण्यात येतोय। गाडी सोडून द्या असं भाजपच्या त्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना सांगितलं जात होतं असा आरोप सुद्धा निलेश राणे यांनी केलाय। रोकड आढळल्याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी विना नंबर प्लेटची गाडी आढळली। या कारमध्ये पोलिसांना 1.5 लाखांची रोकड आणि काही पाकिटं आढळली। रात्री 12 वाजता एक गाडी पकडली गेली मालवणमध्ये, ज्याच्यामध्ये पैसे होते। किती होते काय होते ते आता पोलिसांना माहित, ते डिस्क्लोज ते करतील, कदाचित अमाउंट कमी दाखवतील। भाजप पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये गाडी सोडून देण्याबाबत चर्चा झाल्याचा आरोप आहे। आता ही गाडी जर तुम्ही बघाल, या गाडीला ना नंबर प्लेट आहे, ह्याचा कोणी मायबाप नाही, ह्याचे आई वडीलच नाही या गाडीचे, ना इकडे नंबर प्लेट आहे। जरा पुढे तुम्ही याल तर तिकडेही तुम्हाला दिसेल, इकडेही नंबर प्लेट नाही। जर तुम्ही काचेच्या आत बघाल तिथे भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ ठेवलाय। सोडून द्या, पैसे बाजूला करा आणि या आरोपीनं सोडून द्या, काय कशाला वगैरे वगैरे। तेवढं तर आम्हाला कळलं, आम्ही तिथे पोचलो, नाहीतर हे लोक सटकणार होते। याबाबत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना माहिती दिली। आमदार निलेश राणे रात्री 1 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले। पकडलेली रोकड भाजप पदाधिकाऱ्यांची असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। रोकड आढळल्याप्रकरणी मालवण पोलिसात गुन्हा दाखल झालाय। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची ही कार असल्याचा आरोप आहे। तपासणी वेळी भाजप पदाधिकारी गाडीत उपस्थित होते। याआधी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी जात तिथे पैसे असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला। केनवडेकर प्रकरणात घरात बेकायदेशीर घुसल्याचा ठपका ठेवत निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला होता। क्राईम पोलिसांनी पकडले। अच्छा, तेव्हा तुम्ही माझ्यावर आरोप करू शकता की मी घरात घुसलो की वगैरे वगैरे, तुम्ही जे आरोप केले। खरं तर मी घुसलो नव्हतो, आमची ओळख जुनी होती, तरी तुम्ही माझ्यावर आरोप केले। आता हे तर पोलिसांनी पकडलेलं आहे, आता काय FIR होत नाही।